नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. समाज कल्याण प्रदेश उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या दालनासमोर BSC कडून ठिय्या आंदोलन. बुद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांचा औद्योगिक प्रस्तावामध्ये जातीय द्वेषातून त्रुटी काढत असल्याचा आरोप. तर 17 सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा रास्ता रोको. भविष्यात उग्र आंदोलनाचा इशारा. आता बघूया सविस्तर बातम्या. गेल्या 5 दिवसांपासून राजश्री उंबरे पाटील यांचं क्रांती चौक येथे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेत नसल्याने या उपोषणस्थळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती अटकेची कारवाई केली आहे. गेल्या 5 दिवसांपासून राजश्री उंबरे पाटील यांचं क्रांती चौक येथे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून या उपोषणाची कुठलीही दखल घेत नसल्याने या उपोषणस्थळी मराठवाडाभरातून मराठा बांधव हे मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. शहरातील मुख्य असलेल्या क्रांती चौक या ठिकाणी मराठा बांधवांकडून प्रशासनाने उपोषणाची कुठलीही दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी क्रांती चौक येथे रस्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत घालत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती अटकेची कारवाई केली आहे. तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की खरे मराठी जर कोण असतील तर माझ्या समोर उपस्थित असणारे खरे मराठी आहेत. कारण की आजपर्यंत आपण बघत आलोय कोणी आत्महत्या केल्या रे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्या का? विदर्भामधल्या लोकांनी आत्महत्या केल्या का? कुठल्या लोकांनी आत्महत्या केल्या? 300 ज्या आत्महत्या झालेल्या त्या माझ्या मराठवाड्यातल्या झालेल्या. कोणाच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं? माझ्या मराठवाड्याच्या माता माऊलीचं कुंकू पुसल्या गेले ना. कोणाला राखी बांधायला भाऊ राहिलेला नाहीये, माझ्या मराठवाड्यातल्या बहिणीला राहिला नाहीये ना. मग कशामुळे तुम्हाला वाटत नाही की मराठवाड्याला पहिल्यांदा आरक्षण दिलं तर कोणाला टोचतंय रे? कोणीही सांगावं की मराठवाड्याला नाही, पहिले महाराष्ट्राला द्यावा म्हणून. पश्चिम महाराष्ट्र विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण देऊ नका, आम्हाला द्या म्हणून? विदर्भ विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण नकोय, पहिले आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून? मग आपण काय अट्टहास करायचा आहे? आज जर का बघितलं 70 एकर जमिनी असणारा माझा मराठवाड्यातला बांधव जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोडी जात असेल, कर्नाटकामध्ये जर का ऊसतोडीला जात असेल, त्यांच्या लेकरा बाळांचं शिक्षण होत नसेल, तर याला जिम्मेदार नेमकं कोण आहे? कसली लाडकी बहीण योजना आणतायत रे? जर का लाडकी बहीण तुमची जर का खरंच असेल तर मला वाटत नाही की क्रांती चौकामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या एका बहिणीला इथं उपोषण करण्याची 5 दिवस झालं आमरण उपोषण करण्याची गरज पडत असेल. आरक्षण कुठेतरी वेगळ्या मार्गाला चाललं म्हणून आम्ही भूमिका घेतली. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, आम्हाला आमच्या धर्माला आमच्या जातीला न्याय द्यायचा म्हणून आम्ही उभं राहिलो. मित्रांनो, आज तुम्ही एवढे मराठवाड्यातून एकत्र होऊन आलाय. आम्ही तुम्हाला एक शब्द देतो की मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत काहीच नाही उद्या आम्ही सुद्धा आमच्या जीवाचा प्राण त्याग करायला तयार आहे. कारण मराठ्यांनी किती बार आहुती द्यायची, पण आम्ही आहुती देताना सरकारला पण सांगू आम्ही तुमचे 10-5 घेऊन जाऊ. कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपण कोणाला अजिबात गोडीत बोलत नाही. सरकारला पण सांगतो जर तुम्ही आमचं नाही ऐकलं ना, तुमचा आमदार खासदार आम्ही अंगावर पेट्रोल टाकून घेऊ, पण त्याच्या अंगावर टाकून घेऊ. कारण त्याला पण अक्कल यायला पाहिजे ना. मराठवाड्यातला असतो आणि तिकडे जाऊन विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या तळण्यासाठी देत. सरकारला सांगितलेलं आहे की पूर्वरत लागू करा. कारण का या वर्षीला 1,500 विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. 90% मिनिटमध्ये असून सुद्धा ज्यांना नोकरी लागत नसेल त्याला जबाबदार कोण आहे? आजही आपला समाज इतर रस्त्यावरती उतरतो. मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी केलंय काय? जेव्हा आम्ही स्वतंत्र झालो तेव्हा मला काहीच मागण्या केल्या नाही. उभं राहिलोय तर तुम्ही आम्ही आमच्या मागण्या ऐकता तरी काय? मग हैदराबाद पुरावे मिळाले, मग तुम्ही पुरावे मागता
तर बुद्ध समाजाला आर्थिक बळ मिळू नये या हेतूने सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त यांच्या मार्फतीने औद्योगिकच्या प्रस्तावांना जाणून बुजून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे मुकुंद सोनवणे आणि अन्य नेते मंडळीकडून करण्यात आला आहे। आमची मुख्य मागणी अशी आहे की गेली 14 वर्ष आम्ही सगळे लोक औद्योगिकचे प्रस्ताव पुण्याला जावेत, पुण्यावरून महाराष्ट्र शासनाकडे जावेत आणि बौद्ध समाजाचा सामाजिक स्तर उंच व्हावा, त्यांना आर्थिक बळ मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं राज्य शासनाने ही स्कीम काढलेली आहे आणि गेली 14 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत। दुर्दैवानं सांगायचं असं की या ऑफिसमध्ये 4 जिल्ह्याचा कारभार चालतो। 4 जिल्ह्यामधून हे प्रस्ताव इथं दाखल होतात। खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधून येताना जो प्रस्ताव येतो तो दोष नसताना परिपूर्ण करून इथं पाठवला जातो। इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात आणि त्रुटीसहित तो प्रस्ताव पुण्याला पाठवला जातो। खऱ्या अर्थाने या ऑफिसनं त्या संस्था चालकांना त्या त्रुटीचं पत्र द्यायला पाहिजे, तुमच्या प्रस्तावामध्ये या गोष्टी कमी आहेत त्याची पूर्तता करा। असं न करता ती बाई आम्हाला कुठलाही काही थांगपत्ता लागू न देता ते अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवतात आणि पुण्याला पाठवल्यानंतर तिथं 11, 12 त्रुट्या त्याची पाठवून आणि आमची ससे उलपट करतात। खऱ्या अर्थानं आमची मागणी पुणे आयुक्तांना सुद्धा आहे की तुम्ही असे अर्धवट प्रस्ताव पाठवणारे घेऊन येणारे तिथून हाकलत का नाही, त्यांना तुम्ही विचारत का नाही की अपूर्ण प्रस्ताव तुम्ही आणले कसे पुण्याला, तुम्ही करता काय, तिला काय हजामती करता का, अपूर्ण प्रस्ताव इथं पाठवतात। खऱ्या अर्थानं त्यांनी ते विचारलं पाहिजे। आणि नुसतं एवढंच नव्हे तर या बाईच्या काळामध्ये जेवढे अट्रॉसिटी झाल्या, जेवढे बलात्कार झाले त्या एकाही कुटुंबाला या बाईनं रिलीफ दिली नाही, रमाई घरकुल योजना या बाईनं दिली नाही, हे सगळं थांबून धरलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की महार द्वेष, काही करून बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार हा समाज चांगल्या पद्धतीनं आर्थिक बळ त्याला मिळू नये अशा करताना ही समाज कल्याण न्याय नाही तर अन्याय विभाग बसवलेली ही नागिन आहे। विपश्यना केंद्राचा 3636 नावाची योजना आहे। एका तालुक्याला 2 प्रोजेक्ट झाले पाहिजे असं शासनाचा GR आहे, परंतु मराठवाड्यामधून 4 जिल्ह्यामधून फक्त 4 प्रस्ताव दाखल आहे। त्याच्यामध्ये बी देणं घेणं आणि कमिशन बेसवाला एकाच माणसाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे। मराठवाड्यात 4 जिल्ह्यामध्ये कुठेही 3636 नावाची योजना झाली नाही। 4 प्रस्ताव प्रलंबित आहे। बाई फक्त इथं त्रुट्यामध्ये खेळत आहे। त्रुटी पूर्तता करून घेण्याचा संस्थाचालकाकडून आणि सहाय्यक आयुक्ताकडून करून घेतलं पाहिजे, परंतु बाई ती त्रुटीची पूर्तता न करता पुण्याला फाईल पाठवती आणि तिथं 15-15, 20-20 दिवस पेंटिंग ठेवती। फक्त द्वेष भावना आहे की मागासवर्गाचे उद्योगपती झाले नाही पाहिजे, मागासवर्गाचे व्यसन नाही मुक्त झालं पाहिजे, वासना हीन झाले पाहिजे, विपश्यना केंद्र नसलं पाहिजे, ही तिची भावना आहे। आणि या भावनेसाठी आम्ही निवेदन देत आहोत। 17 सप्टेंबरला हे कधी बाईनं ऐकून नीट झाली नाही तर आम्ही 17 सप्टेंबरला भव्य मोर्चा काढणार आहोत मराठवाड्याच्या वतीने। गणेशोत्सव 2024 उमेद स्वयंसहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी, या महिलांना लखपती दिदी बनवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम, तालुका व जिल्हा पातळीवरती स्टॉल उभारण्यात आले आहे। जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलचं उद्घाटन पालकमंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलंय। याबाबत आवाहन सुद्धा करण्यात आलंय। सर्वांना गणपती महोत्सवची जिल्हा परिषद मार्फत खूप खूप शुभेच्छा। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी जिल्हा परिषद महिला बचत गटांना जवळपास 1.5 लाख मूर्तीचं निर्माण करून ते आपल्या बाजारपेठापर्यंत आणली होती आणि त्याचा चांगला प्रतिसाद आपल्या मार्केटमध्ये भेटला होता। याच अनुषंगाने आपण ह्या वर्षी पण बचत गटांमार्फत जवळपास मागचे 3 ते 4 महिन्यापासून ते काम चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये जितकी मी गणपती मूर्ती बनवलेली आहे त्याला आपण जिल्हा परिषद ग्राउंड आणि आपले तालुका स्तरावर जवळपास 175 स्टॉलमध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहे। यामध्ये मोठे ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी साईजची मूर्ती तुम्हाला भेटणार आहे। माझं सर्वांना आव्हान राहणार आहे की या महिलांकडून तुम्ही खरेदी करावं, कारण की ते डायरेक्टली स्वतः बनवत आहे आणि त्याची विक्री स्वतः करणार आहे। आणि हे उपक्रम त्या महिलांना लखपती दीदी बनवण्यासंदर्भात आहे की त्यांच्या कुटुंबाची आजीविका वाढणार आहे आणि त्याचा उपयोग त्यांच्या कुटुंब आणि त्याच्या मुलगा मुलगींसाठी त्यांचे शिक्षणासाठी त्यांचा उपयोग राहणार आहे। तो यामध्ये माझ्या सर्वांना विनंती राहणार आहे की तुम्ही ये ठिकाणी भेट द्यावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये ते ठिकाण राहणार आहे आणि तालुका हेडक्वार्टरमध्ये प्रत्येक पंचायत समिती जवळ हे ठिकाण राहणार आहे। मोठी ग्रामपंचायतमध्ये बी अशी स्टॉल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तो हा वर्षी पण तुम्ही मागच्या वर्षी सारखा प्रतिसाद द्यावा असा माझी विनंती राहणार आहे। धन्यवाद। तर संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय माहिती आहे, लायक नसलेले लोक यांना घरी बसवणं गरजेचे असल्याचं प्रतिपादन रमेश गायकवाड यांनी जनसभा यात्रेबाबत माध्यमांशी बोलताना केलंय। आमची जनसभा जी यात्रा आहे ती सकाळी 8 वाजता गांधीली येथून निघणार आहे आणि ती संपूर्ण पश्चिम विधानसभेमध्ये 20 तारखेपर्यंत चालणार आहे।
त्यानंतर त्या सभेचा समारोप, त्या यात्रेचा समारोप इथं कालडा कॉर्नरला होईल. अशा पद्धतीची जी यात्रा आहे, यात्रेच्या निमित्तानं आम्ही प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे जे प्रामुख्याने विषय आहे औरंगाबाद पश्चिम विधानसभेमध्ये आतापर्यंत ज्या काही कमतरता राहिलेल्या आहेत त्या कमतरता दूर करण्याचं आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचा म्हणजे आताच्या संभाजीनगरचा जो आमदार आहे संजय शिरसाट, याला विकासाचं विजन नाही. याला फक्त आता सध्या त्यानं विकासावर 2.5 वर्षात काहीच बोलला नाही. त्याची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या साऱ्या क्लिपा जर काढल्या आपण तर तो विकासावर काहीच बोललेला नाही. या शहरामध्ये लोक प्रतिनिधित्व करायचं आणि मुंबईत 72व्या मजल्यावर राहून 72 कोटीचं फ्लॅट घ्यायचं. त्यानंतर इथं गोलवाडीला आल्यावर 1 किलोमीटर 1 एकरमध्ये बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये आयुष्य आरामाचं जीवन जगायचं. आणि या शहरातल्या लोकांना चिखलामध्ये, देवळाई सातारा भागामध्ये चिखलामध्ये टाकायचं, त्यांच्यावर गुंठेवारी लादायची, त्याला विकासाचं काम कोणतंही होऊ द्यायचं नाही. 16 सप्टेंबरला 2023ला इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यांनी अनेक योजना इथं जाहीर केल्या, पॅकेज निर्माण केलं आणि एकही पॅकेजची इम्प्लिमेंटेशन झालं नाही. उलट आपल्या तत्कालीन जे विभागीय आयुक्त आहे आपले केंद्रेकर साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातल्या शेतकऱ्या संबंधाने एक समिती नेमली गेली. तर त्या समितीनं असा अहवाल दिला की या ठिकाणी जवळपास 10 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे त्यांच्या शेतीला पाणी मिळालं नाही आणि तो 3 पिढ्या कर्जबाजारी आहे. म्हणून त्याला खरीपासाठी आणि रब्बीसाठी 10,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे. ही शिफारस त्या कमिटीने केल्याच्या नंतर हा पश्चिमचा आमदार संजय शिरसाट हा त्याला विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेबावर ते म्हणे त्याच्यावर कारवाई करा. आता याला शेतकऱ्याचे प्रश्न काय माहिती आहे? याला रिक्षावाला माणूस, रिक्षा ड्रायव्हर 2-2 रुपये जमा करणारा, आज कोट्यवधी रुपयामध्ये जनतेचे पैसे, जनतेचं रक्त पिणारा माणूस, याला ते विभागीय आयुक्ताच्या अहवालाची किंमत काय करणार आहे? आणि म्हणून असे लायक नसलेले लोक विधानसभेत जाऊन मराठवाड्यातल्या जनतेची खऱ्या अर्थानं हेळसांड होत आहे, कुचंबना होत आहे. म्हणून यांना घरी बसवणं गरजेचं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना
माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल, दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना, आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती, यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं
बिल पण कमी येईल ना. आत्ता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहरवासियांनी गणेशोत्सव आनंदाने भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरा करावं असं आवाहन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी एडियनच्या माध्यमातून केलंय. छत्रपती संभाजीनगर आणि देशामध्ये गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होतो. गणपती उत्सव आणि उद्यापासून गणपती हा बसणार आहे. मी सर्व नागरिकांना नम्र विनंती करणारे की आपले चांगले देखावे, आपण चांगले देखाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दीमध्ये कुठल्याही आई बहिणीला छेडछाड होणार नाही, त्याची सर्व मंडळांनी त्याची दक्षता घ्यावी. कारण आपण शहरामध्ये एक चांगले आपण हे बनवतो. आपल्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, कारण की शेवटी आपण गणपती हे करत असताना मला वाटतं आमच्या छत्रपती संभाजीनगरला आज 100वा वर्ष आमच्या महासंघाला आहे. हा महासंघ महाराष्ट्रात एकच आहे. जो महासंघ कुठंच नव्हता तो महासंघ आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि व्यवस्थित सर्व धर्मीय सर्व लोक चांगल्या पद्धतीने पाहतात. म्हणून माझी विनंती याच्यामुळं राहील की काही आजकाल नशेच्या याच्यामध्ये लोक विसरून जातात आणि महिलांना छेडछाड करायचा प्रयत्न करतात. तर त्यांनी आपल्या आपल्या मंडळाने आपल्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही त्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्वांनी आपले मंदिर गणेश मंडळाचे तिथं प्रत्येक ठिकाणी आपली व्यवस्था त्यांनी करावी. आलेल्या सर्व लोकांना सुद्धा चांगले देखावा बघता येतील. सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी मदत करावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व गणेश उत्सव बसवणारे त्यांना विनंती करतो, आपण चांगली व्यवस्था करावी अशी त्यांना नम्रतेची विनंती करतो. एडियनच्या न्यूजच्या सर्व ग्राहकांना नम्रतेची विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी चांगलं काम करणार आणि यांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देत असताना एक चांगला कार्यक्रम नेहमी घेतात. शेवटच्या दिवशी घरात बसूनसुद्धा आपल्याला गणपती बघता येतं. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ADN न्यूजमध्ये आपण घरी बसूनसुद्धा आपण लाईव्ह बघू शकतात. म्हणून तुम्हालाही त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंभेरे यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे हत्तीअंभेरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंभेरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंभेरे यांच्या पक्ष कार्यालयातील योगदानात लक्षात घेऊन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचं नियुक्तीपत्र अशातच पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात भीमराव हत्तीअंभेरे यांना प्रदान केलंय. प्रदेश उपाध्यक्ष पदासोबतच आता सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हत्तीअंभेरे यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर अध्यक्ष खाजा सरफुद्दीन मुल्ला, कार्याध्यक्ष शहर अभिषेक देशमुख, कार्याध्यक्ष प्रवीण विश्वजित चव्हाण, जिल्हा सचिव विष्णू जगताप, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष शहर उद्धव बनसोडे, जिल्हाध्यक्ष ग्रामीण राजेंद्र कांबळे, अरविंद मगरे, प्रेम पंडित, कमलेश कामिटे, राजेंद्र वाघमारे, संजय वाघमारे, महेंद्र काटेकर, दिग्विजय शिंदे, आकाश मोरे, किरण साळवे, कपिल घोरपडे, अतुल माडुरकर,
ज्ञानेश्वर भालेराव, श्रीकांत भुजंग आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे हत्ती आंबिरे यांच्यावरती पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणाकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली जात आहे. या जोडणीसाठी घरगुती वीज दर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलीस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचं वीज संच सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीज संच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक याची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इत्यादी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावं. मंडपातील वीज संच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. मंडपातील वीज संच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडूनच करून घेण्यात यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपत्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणाच्या शाखा अभियंत्याचा मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या स्थानिक नियंत्रण कक्षाचं म्हणजेच 7066042412 छत्रपती संभाजीनगर शहर मंडळ तर 7875756652 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळ तर 7875764144 जालना मंडळ क्रमांक ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली आहे. तात्पुरत्या वीज जोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीज भारानुसार अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावरती वीज बिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी असं आवाहनही महावितरणाकडून करण्यात आलंय. अभिनंदन महाराष्ट्र. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात केल्याची अतिशय आनंदाची बातमी आहे. गेले 2 वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रातून 2024 व 25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकामध्ये 19,059 कोटी रुपयांची तर तिसऱ्या क्रमांकावरील दिल्लीमध्ये 10,788 कोटी, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा येथे 9,023 कोटी तर 5व्या क्रमांकावरील गुजरात येथे 8,508 कोटी, 8व्या क्रमांकावरील तमिळनाडूमध्ये 8,325 कोटी तर 7व्या क्रमांकावरील हरियाणामध्ये 5,818 कोटी, 8व्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमध्ये 370 कोटी तर 9व्या क्रमांकावरील राजस्थानमध्ये 311 कोटी. या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रातून आली आहे. यापूर्वी म्हणजेच 2022 व 23 मध्ये 1,18,422 कोटी कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आणि 2023 व 24 मध्ये 1,25,101 कोटी म्हणजेच गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात अधिक कर्नाटक यांच्या बेरजेहूनही अधिक होती. राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षांचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं. आता 2.25 वर्षांमध्ये 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली आहे. तर दुसऱ्या तिमाहीत आकडेवारी अजून बाकी आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने FDIचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली
तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला कल्पना आहे की 2020 साली 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता. 14 ते 19 आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलो होतं. ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू. 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं. आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल, आपल्यानंतरची जी मोठी राज्य आहेत, गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती. पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे, आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे. आणि आपण बघितलं असेल, टोयोटा सारखी मेजर कंपनी, फोक्सवॅगन सारखी मेजर कंपनी, या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. समाज कल्याण प्रदेश उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या दालनासमोर BSC कडून ठिय्या आंदोलन. बुद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांचा औद्योगिक प्रस्तावामध्ये जातीय द्वेषातून त्रुटी काढत असल्याचा आरोप. तर 17 सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा रास्ता रोको. भविष्यात उग्र आंदोलनाचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.